प्रणवला प्रकाश पाहिजे, प्रकाश. जिंदगी में अंधेरा है के तेरे प्रकाश अडले. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही चाललो आहेत रोट्या घेऊन. इथं दुष्काळात 13वा महिना सुरू झालेला ते आमचा, कारण की इथं जे मेन कुक आहे, आम्ही येत राहतो रोटी घ्यायला, ते बंद झालेलं आहे. आणि राजवाडीत जातो, तिथं जेवणासाठी 50 रुपये थाळी. तिथं पण आता भाज्यांनी दोनच केलेलं आहे, दोनच भाजी. आणि एवढी वाह्यात भाजी दिली होती आज ती. पालक, सॉरी, मेथी बटाटा. मेथी बटाका. इथले लोक बटाटा नाही म्हणत, बटाका बोलतात. मेथी बटाका होता. आणि दुसरी शेवभाजी होती, ती खाऊन कोण वाई टाकलं होते, त्यामुळे मग आता ती खायची इच्छा नाही राहिली. हा, शेवभाजीच्या नावावर काहीतरी वेगळंच आहे, कारण की ती शेव वाटतच नाही. आपण कसं शेव खातो ती वाटत नाही शेव आहे. आणि आता प्लॅन आहे डाळ भात बनवायचा. रोटी घेतली, ते डाळसोबत रोटी बाहेर लागते. पण त्याच्यात पण एक ड्रॉबॅक आहे की आमच्याकडं तेल नाही आहे. आता आम्हाला तेल घ्यावं लागतं. मग कुत्रा पण चिल करतोय हे बघा. माझ्या भावानं तेल घेतलेलं आहे किराणा दुकानातून, आणि तेलची प्राइस पण महाग झाली. अंकुर तुला बघितलं का? अंकुर तेल तुम्ही कधी ऐकलं नसन, इथं भेटतं गुजरातमध्ये. तर मग आम्ही हेच वापरतो सध्या. प्रणवला प्रकाश पाहिजे, प्रकाश. जिंदगी में अंधेरा है के तेरे प्रकाश चाहिए. तो स्वागत है जुगाड़ू किचन में. आज हम बनाने जा रहे हैं दाल तड़का. उसके लिए पहले हम दाल लेंगे. तेल महंगा हो गया है. हम पहले यूज करते थे फॉर्च्यूनर, लेकिन फॉर्च्यूनर नहीं, फॉर्च्यून यूज करते थे, लेकिन यहाँ पे तेल, वो फॉर्च्यून तेल मिलना बंद हो गया है. तो इसके लिए हम यूज कर रहे हैं अंकुर का. तो सबसे पहले हम इसमें पानी डाल के इसे धो देंगे. अब हम इसमें डालेंगे पानी. पानी डालने का तरीका जरा अलग है. रितेश का यहाँ पे हाफ फ्राई लगभग तैयार हो चुका है, और हमने अभी अभी कुकर लगाया है. तो गाइज, हमारी स्पोर्ट्स है कल से, उसके भी ब्लॉग आएंगे कल, परसों और तरसों. तर आपण एका बाजूला लावलेली डाळ. आता आपण कांदा आणि टमाटर चिरणार आहे डाळ तडक्यासाठी. तडका आवडतो, म्हणजे मला डाळ भात आवडतो. डाळ तडका इथं आल्यावर आम्ही करायला लागलो. आणि आमच्या इकडे तर साधं वर्णच करतात. माझे घरचे बघत असून तर सांगतो मी तुम्हाला शिकवण घरी आल्यावर डाळ तडका कसा करतो माझ्या हातात खाऊन घालून तुम्हाला डाळ तडका. मला वाटतं तुम्ही बघाल, पण बघत असाल तर कमेंट करा. आणि या रेसिपीसाठी मला फॉलो करा, मी तुम्हाला रेसिपी सांगतो. तर आपली डाळ शिजून तयार झालेली आहेत. आता आपण करणार आहे डाळचा तडका. तर सर्वप्रथम आपण तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण टाकू कांदा, सॉरी, जिरे मोहरी. त्यानंतर टाकणार आहेत डुंगरी. कांद्याला इथं डुंगरी बोलतात, त्यामुळे आपण डुंगरी बोलू. ओके. कांदा, हिंग, जिरे आणि अजून मिरच्या टाकलेल्या आहेत. आपण आता कमी फ्लेमवरती तळू द्यायचं. कांद्याला थोडंसं ब्राऊन होऊन द्या. आपण टाकणार आहे टमाटर. इथं आपलं सगळं मिक्स होतंय, शिजतंय. त्याने टाकली भावानं सगळं विसरून गेलो होतं हळद ते टाकायचं, पण आपण आता टाकतोय लाल मसाला. मिरच्या पण मसाला पण, कारण की आम्हाला तिखट आवडतं. आपण महाराष्ट्राचे आहेत म्हणून आपण तिखट आवडतं. इथल्या लोकांना आवडत नाही तिखट. इथले लोक खूप, गुजराती लोक स्वीट जास्त प्रेफर करतात. आपली सरासरी तडका म्हणजे आपण जे बनवतो ते झाले आहेत. याच्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे, म्हणजे कसं आपला डाळ तडका प्रॉपर होईल. आता काही लोक बोलतील की डाळ तडका असा नसतो, पण आमच्या भाषेत असं असतो, त्यामुळे तुम्ही असाच बनवा. खूप भारी लागतो, एकदा ट्राय नक्की करा. त्यामुळे आपण इकडे पण थोडंसं मीठ टाकू. जर आपण डाळ शिजताना मीठ टाकलं असेल तर मग जेव्हा आपण तडका बनवतो त्याच्यात थोडंसं कमी टाकावे, नाही तर मग ते खारट होतं. एवढी घट्ट चालणार नाही, त्यामुळे थोडंसं पाणी टाकू, म्हणजे ते शिजन. तर मित्रांनो, आपण इथं थोडीशी आदलाबदल केलेली आहे, कारण की ह्या गॅसवरती भात टाकतो, त्यामुळे आपण भात त्या साईडच्या गॅसवरती ठेवलेला आहे. आणि इथं आपली डाळ शिजते, म्हणजे कशी झाली आहे एकदम कडक. बाई तिथे उडून डायरेक्ट याच्यात अडली. कॅल्क्युलेशन मध्ये थोडीशी गलती झाली, पाणी थोडंसं जास्त झालं वाटतं, त्यामुळं मग आहे ना ती शिट्टी उडून डायरेक्ट डाळीच्यात पडली. तर हे बघू शकता तडका आणि भात, जिरा राईस एकदम चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. डाळ पण चांगली शिजलेली आहे.